हरिओम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुडघेदुखीसाठी आणि कंबर दुखीसाठी घरच्या घरी आपण कसे व्यायाम करायचे. बऱ्याचदा आपण चुकीचे व्यायाम करतो आणि आपल्याला काय वाटतं की आपण बऱ्याचशा हालचाली गुडघ्यामधून करतोय, कमरेमधून करतोय, पण तरी सुद्धा आराम वाटत नाहीये. तर तो का वाटत नाहीये ते आज आपण व्हिडिओत बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्ही जर काही व्यायाम करत असाल तर कोणत्या चुका होत आहेत त्या निश्चितपणे कळेल. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, तेलाचा व्हिडिओ आपण टाकलेला होता, भरपूर व्ह्यूज आले, खूप लोकांनी लाखाच्या वर तो व्हिडिओ बघितलेला आहे. आम्हाला भरपूर फोन पण आले, मेसेजेस आले की मागे जे काही तुम्ही सांधेदुखीचे व्हिडिओ टाकले ते पुन्हा टाका वगैरे. तर आता आपण हे व्हिडिओ पुन्हा एकदा वेगळे करतोय, कारण बऱ्याच जणांचं मी असं ऐकलं की आम्ही घरच्या घरी व्यायाम करतो आणि विचारल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की गुडघ्यात पाय दुमडणे, सरळ करणे, असे वेगळे वेगळे व्यायाम हे लोक करतात. पण बघा, ह्या व्यायामांनी सुद्धा किंवा कमरेमध्ये पुढे वाकतात, पुन्हा सरळ होतात, असे पण व्यायाम करतात, पण तरी सुद्धा आराम वाटत नाही, सांधे दुखत राहतात. तर हे का होतं बघा, आपल्या सांध्यांची एवढे वर्ष हे सांधे वापरून त्याची झीज झालेली असते आणि जर तुम्ही त्याला पुन्हा एकदा त्याच स्थितीत वाकवत राहिले तर त्याची झीज अजून होते. त्याच्यामुळे तसं करायचं नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं की आपण रोज ह्या हालचाली करतोय, रोज आपण हा व्यायाम करतोय, पण तरी सुद्धा आपल्याला बरं वाटत नाहीये. तर ते ह्याचमुळे वाटत नाही की सांधा अजून झीज होते, त्याची गॅप त्याची झालेली अजून वाढते आणि अजून सांधा दुखावतो. तर तसं करायचं नाहीये. लक्षात घ्या, शिर्यते तत् शरीरम असं आयुर्वेद म्हणतं, म्हणजे झिजतं ते शरीर, बरोबर की नाही. आपण म्हातारपणाकडे जायला लागलो की आपण पुन्हा तरुणांसारखे पुन्हा एकदा असे ताजेतवाने होणार नाही. आपलं शरीर हे झिजतच असतं, पण कमी झीज व्हावी, पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये रिग्रोथ व्हावी, वंगण तयार व्हावं किंवा सांध्यांची मजबूती तयार व्हावी, स्नायूंची मजबूती तयार व्हावी, ह्यासाठी आपण आहार आणि आपण व्यायाम या दोन गोष्टींकडे नीट लक्ष देऊ शकतो. ह्यापैकी मी रोज सकाळी कोणतं पेय प्यायचं सांधेदुखी बरी होण्यासाठी ह्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो एकदा बघा. म्हणजे तुम्हाला सांध्यांमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्यासारखे जे काही कमी होते आणि म्हणून सांधे दुखतात तर ते होणार नाही. त्यामुळे आहारामधलं जे काही आपण बदल सांगितलाय तो करा. त्याच्यानंतर व्यायाम करताना बघा, स्नायूंची कार्यक्षमता कशी वाढेल हे बघा. म्हणजे आता समजा गुडघा आपला दुखतोय, तर मांडीचे स्नायू आणि पोटऱ्यांचे स्नायू हे दोन्ही स्नायू जर आपण बळकट केले तर त्या दोन्ही सांध्यांना धरणारे जे काही स्नायूबंध असतात त्याच्याचमुळे आपला गुडघ्याची चांगली हालचाल होत असते. त्यामुळे असे व्यायाम करायचे, म्हणजे नुसतंच गुडघ्याला शेकलं जातं, गुडघ्याला तेल लावलं जातं, गुडघाच पाय गुडघ्यामध्ये वाकवला, सरळ केला जातो, असे व्यायाम होतात, तर हे उपयोगाचं नाही आहे. तर पोटरीच्या स्नायूंची कार्यक्षमता कशी वाढेल, त्याचं रक्ताभिसरण कसं वाढेल किंवा मांडीच्या स्नायूंची कार्यक्षमता कशी वाढेल हे आपण बघितलं पाहिजे. बरं, मांडीचे स्नायू म्हणजे मांडीच्या पुढच्या बाजूचे स्नायू, मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू, मांडीच्या या साईडचे स्नायू किंवा मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू, ह्या सगळ्यांमध्ये जर ताकद आली तर तुमच्या गुडघेदुखीमध्ये चांगला परिणाम होणार आहे. तुमचं चालणं सुधारणार आहे, उठणं बसणं, जिना उतरणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर कंबर दुखीमध्ये सुद्धा बघा, कमरेमध्ये आपण सातत्याने पुढे वाकतो आणि त्यामुळे झीज होते आणि कंबर दुखायला लागते. तर कंबर जर आपण मागे वाकवली, आणि हा सुद्धा सोपा व्यायाम, अवघड नाही, सगळ्यांना अगदी 90च्या पुढच्याही लोकांना करता आला पाहिजे असा सोपा व्यायाम आपण रोज केला पाहिजे. अगदी गादीवर बसून, गादीवर झोपून करता आला पाहिजे, असे व्यायाम आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे
कंबर वर उचललेली स्थिती आपल्याला सहन होईल एवढ्या वेळ टिकवायची आणि सोडायची. ह्यामुळे बघा कमरेमध्ये जी काही गॅप झालेली आहे ती भरून यायला मदत होणार आहे आणि कमरेचा सांधा चांगला सशक्त व्हायला मदत होणार आहे. त्याच्यामुळे कमरेचे सुद्धा व्यायाम ह्या व्हिडिओत आपण दाखवलेले आहेत. गुडघ्यांसाठीचे पण व्यायाम आपण दाखवलेले आहेत. निश्चितपणे जसे दाखवलेत तसेच्या तसे करा. बघा तुम्हाला खूप सुधारणा झालेली जाणवेल. आणि जे काही व्हिडिओ आपण ह्या नवीन नवीन विषयांवरती बनवतो त्याचा अनुभव जो मला आलेला आहे आजपर्यंत आणि तो मी तुम्हाला सांगत राहते. चांगल्या व्हिडिओंचे विषय आपण देत राहतो. तर मित्रमैत्रिणींनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट्स करत जा. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत असते. तुम्हाला चांगला फरक पडलाय किंवा तुम्ही वापरताय तर नक्की मला कमेंट्स करत जा. आपला व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही तो दुसऱ्यांना पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढे आता सगळे जे व्यायाम दिलेले आहेत ते निश्चितपणे बघा आणि करा. नमस्कार, धन्यवाद. बघा असं बसायचंय. त्याच्यानंतर आपला जो इकडचा पाय आहे डावा पाय तो आपल्या चेहऱ्याच्या बाजूला ताणून घ्यायचा आहे. बघा पाय गुडघ्यात ताठ जमिनीवर टेकलेला, चवडा आपल्या बाजूला ताणलेला ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सैल सोडायचा आहे. असं 3 वेळेला 10 सेकंद तुम्हाला ताण घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने उजवा पाय आपल्या चेहऱ्याच्या बाजूला चवडा ताणा, पाय ताठ ठेवा गुडघ्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सैल सोडा. आता डावा पाय आपला डाव्या पायाचा चवडा पुढच्या बाजूला ताणा, पाय ताठ ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नॉर्मल करा व्यवस्थित. उजवा पायाचा चवडा ताणा, पुढे ताठ ठेवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सैल सोडा. बघा आपण एकदा प्रकार दाखवतो आहोत. तुम्हाला हे 3दा करायचे आहेत. दिवसातून 2दा जमले तर 2दा करा. सकाळी 3 वेळेला, संध्याकाळी 3 वेळेला, एक प्रकार 3 वेळेला, असे सगळे प्रकार करायचे आहेत. आता बघा आता दोन्ही पायांचे चवडे आपल्या चेहऱ्याच्या बाजूला ताणून घ्या. पाय ताठ गुडघ्यात ताठ ठेवा. पूर्ण पाय जमिनीला टेकलेले ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सैल सोडा. आता आपले चवडे पुढच्या बाजूला ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सैल सोडा. आता टर्किश टॉवेलचा असा एक घट्ट असा एक गुंडाळी रोल बनवायचा आहे आणि तो आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपला पाय चांगला दाबायचा आहे. दाबून ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चला काढायचं आहे. विरुद्ध बाजूच्या पायाखाली ठेवा. गुडघ्याच्या बरोबर खाली ठेवायचं आहे. त्याच्यावरती गुडघा आपला दाबायचा आहे चांगला जोरात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सैल सोडा. हे पण 3 वेळेला करायचं आहे. 10 10 10 डाव्या पायाचं उजव्या पायाचं. आता हा जो रोल केलेला आहे तो गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे आणि गुडघा दुमडायचा आहे आणि आपल्या हाताने पाय पकडा. जेवढा आपल्याला दुमडता येईल तेवढा, जोर जबरदस्ती करायची नाही, सहजतेने दुमडायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चला सैल सोडा. विरुद्ध बाजूला
अशी घट्ट गुंडाळी बांधायची आहे, मऊ बांधायची नाही आहे. आणि असा दुमडून घ्यायचा. जेवढा फोल्ड होईल, जास्त फोल्ड होत नसेल तर करू नका, जेवढा होईल तेवढा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सैल सोडा. बघा, असे हे बसूनचे सगळे प्रकार आपण केलेले आहेत. आता उभे राहूनचे प्रकार आपण गुडघेदुखीसाठी बघतो आहोत. बघा, या बाजूला डावा पाय आहे. डावा पाय समोर 10 वेळेला वर घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे. खाली घेताना पूर्ण टेकवायचा नाही जमिनीवरती, आधी असा समोर ठेवलाय. वर घ्यायचा, खाली घ्यायचा, वर घ्यायचा, खाली घ्यायचा, पूर्ण टेकवायचा नाही. 10 वेळेला करूयात. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान, टेकवायचं आहे. बघा, कुठला तरी भिंतीचा आधार घेऊन तुम्ही हे करायचं आहे. कशाचा तरी वस्तूचा, जी वस्तू अगदी हलणार नाही, जागेवरून फिक्स आहे, अशा वस्तूचा आधार घ्यायचा आहे. मग भिंतीचा घ्यायला हरकत नाही. आणि त्या आधाराने ह्या सगळ्या हालचाली करायच्या आहेत. ह्यामुळे बघा, आपल्या मांडींचे जे स्नायू आहेत ते पुढच्या बाजूचे स्नायू, मांडीच्या साईडचे स्नायू, मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू आणि मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू चांगले घट्ट होतात. आणि त्यामुळे आपल्या गुडघ्याच्या सांध्याची खूप चांगली हालचाल व्हायला मदत होते. कारण मांडीचा सांधा आणि पोटरीचा सांधा, ह्या दोन्ही हे जे काही दोन्ही स्नायू आहेत, मांडीचे स्नायू आणि पोटरीचे स्नायू, हे दोन्ही स्नायू मिळून आपल्या गुडघ्याला पकडतात. आणि ह्या स्नायूंची कार्यक्षमता चांगली सुधारली की गुडघ्याची कार्यक्षमता आपोआप चांगली होते. करून बघायचं आहे. आता बघा, उजवा पाय पुढे ठेवूयात आपण. आता उजवा पाय आपण वर खाली करणार आहोत, नंतर टेकवायचा नाहीये. तयार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टेकवायचं आहे. बघा, करतानाच तुम्हाला जाणवेल की आपल्या मांडींचे स्नायूंची कार्यक्षमता खूप छान सुधारते. आता आपण पाय पुढे घेतलेला आहे. आता आपण पाय आडवा घेऊयात. डाव्या बाजूला डावा पाय घेणार आहोत आपण. आधी डाव्या बाजूला पाय ठेवून घ्या डावा. आता घ्या वरती. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. अगदी छान. आता उजवा पाय उजव्या बाजूला आधी ठेवायचा आहे आणि मग सुरू करायचं आहे. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी छान, एकदम छान कार्यक्षमता सुधारते. आता आपण पुढे दोन्ही पाय घेतले, एक एक पाय घेतला होता आडवा, एक एक पाय घेतलाय. आता आपण मागे एक एक पाय घेणार आहोत. आधी मागे ठेवून घ्यायचा डावा पाय, आधार घेतलेला आहे आपण हातांनी भिंतीचा, आणि मग सुरू करायचंय. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. आता उजव्या पायाने करणार आहोत आपण. मागे ठेवून घ्यायचा उजवा पाय, सुरू करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी छान. बघा, आता आपण हे उभं राहूनचे 3 प्रकार केले. आता चौथा प्रकार करणार आहोत. मांडीच्या आतल्या बाजूचे जे स्नायू असतात, दाखवते. मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू हे स्ट्रॉंग करण्यासाठी आता आपण प्रकार करणार आहोत. आपण पाय तिरपे उचलणार आहोत. बघा, आता असा पाय तिरपा ठेवून घ्यायचा आहे आणि मग उचलायचा आहे.
तयार. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता विरुद्ध पायाने बघूयात आपण. आधार घेतलेला आहे आपण. पाय तिरपा ठेवायचा आहे अगोदर आणि तिरपाच उचलायचा आहे. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, केल्याबरोबरच जाणवतं आपल्याला मांड्यांची कार्यक्षमता खूप चांगली सुधारलेली आहे. बघा, आत्तापर्यंत आपण मांड्यांच्या स्नायूंची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केलंय. आता आपण पोटरीच्या स्नायूंची कार्यक्षमता बघा कशी सुधारेल. पुढे पाय डावा ठेवलाय, टाच टेकवली आहे, चवडा आपल्या बाजूला ताणून घेतलाय, पाय गुडघ्यात ताठ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जागेवर घ्यायचा आहे. खूप छान. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, टाच टेकवायची आहे, चवडा आपल्या चेहऱ्याच्या बाजूला ताणून पाय ताठ ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, हे पण प्रकार तीनदा करायचे. 10 10 10 वेळेला. प्रत्येक प्रकार 3 वेळेला 10 सेकंद टिकवायचा आहे. तुम्हाला करतानाच जाणवेल की पोटऱ्यांची कार्यक्षमता सुधारली आहे, मांड्यांची सुधारली आहे. नंतर तुम्ही बघा, चालून बघा, बाहेर जाऊन बघा, जिने उतरून बघा, तुम्हाला गुडघ्यामध्ये खूप चांगली सुधारणा झालेली दिसेल. आता आपण कमरेसाठी बघणार आहोत प्रकार. असं शयन स्थितीमध्ये आपण झोपलेलो आहे. आता बघा, दोन्ही पाय आपले गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचे. तळपायामध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे आणि तळपाय चांगले घट्ट ठेवायचे जमिनीवर. आता श्वास सोडायचा आहे. श्वास घेत कंबर वर घ्यायची आहे. 2. स्थिती पूर्ण. तुम्ही हातांचा आधार दिला तरी चालणार आहे. आधार लागत नसेल, असं जमत असेल तर असं करा. संथ श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत कंबर खाली. स्थिती पूर्ण झाल्यानंतर संथ श्वसन चालू ठेवायचं आहे आणि स्थिती सोडताना श्वास सोडत कंबर खाली घ्यायचे. हे कंबर वर घेणं 10 सेकंद 3दा करायचं आहे. एकदा 10 सेकंद, परत कंबर खाली घ्यायची आहे, पुन्हा वर घेऊन 10 सेकंद, मग खाली घ्यायची आहे, पुन्हा वर घेऊन 10 सेकंद. असं सकाळी संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे, तरच कमरेची कार्यक्षमता चांगली सुधारणार आहे. बघा, आपण पुढची स्थिती बघूयात. अशी स्थिती घ्यायची आहे आणि कंबर खालच्या बाजूला करायची आहे आणि वर छताकडे बघायचे. स्थिती पूर्ण झाली की डोळे मिटायचे, संथ श्वसन चालू ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं ऊर्ध्वमुख मार्जरासन. आता आपण अधोमुख करू. पाठीचा कणा उंच करायचा आणि आपली मान खाली वाकवायची, सैल सोडायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी छान. आता लगेच बसता नाही आलं गुडघ्यामुळे तर पाय सरळ करा किंवा पालथे झोपा आणि नंतर उठा. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं करा, गुडघे दुखत असतील तर. पण कमरेसाठी हे व्यायाम आपण बघितलेले आहेत. तर मार्जरासन जे दाखवलं आत्ता, ऊर्ध्वमुख मार्जरासन आणि अधोमुख मार्जरासन, 10 अंक मोजत टिकवलंय. असं तुम्ही 3दा करायचं आहे. त्यामुळे कमरेची कार्यक्षमता सुधारेल. म्हणजे ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी हे करायचे. आणि आधीची आसनं गुडघेदुखीवाल्यांसाठी आपण दाखवलेली आहेत. तर हे सगळं रोज घरी करा. आणि आपण जे तेल सांगितलेलं आहे तर ते तेलसुद्धा तुम्ही लावायचं आहे सांध्यांना. कंबर दुखत असेल तर कमरेला, गुडघे दुखत असतील तर गुडघ्याला. बघा,
व्यायाम करतो आम्ही, असे बरेचसे लोक फोनवर मला म्हणाले की व्यायाम करतो आम्ही, पण कोणते व्यायाम करतो हे माहीत नसतं. आणि म्हणून आपण हे आज सगळे व्यायाम दाखवले आहेत की कोणते कोणते करायचेत. हेच करा आणि असेच दाखवल्याप्रमाणे करा. तुम्हाला खूप फायदा होईल. मला नक्की कळवा कसं कसं तुमच्या चालण्यामध्ये, उठण्या बसण्यामध्ये, जिने उतरण्यामध्ये काय काय सुधारणा झाली आहे ती मला निश्चितपणे कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहते आहे. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.